natural love makes our life worth living. परमेश्वराचं सढळ हाताचं जे प्रेम आहे ते आपल्या जीवनाला जीवनास योग्य असं बनवतं. Psalm 63 verse 3. स्तोत्र 63:3. Because thy loving kindness is better than life, my lips shall praise thee. तुझी प्रेमळ दया जीवनाहून उत्तम आहे, म्हणून माझे ओठ तुझी स्तुती गातील. Praise God. Hallelujah. Your loving kindness is better than life. तुझी प्रेम दया जीवनाहून चांगली आहे It is better than all that the life can offer me. आणि ते सर्व जीवनातून मला मिळू शकतं त्यापेक्षाही चांगली तुझी प्रेम दया आहे. Loving kindness means mercy. तुझी प्रेम दया म्हणजे दया. Loving kindness means mercy. प्रेम दया म्हणजे दया. The first point we learned was यावर पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा, knowing God's loving kindness. परमेश्वराची प्रेम दया जाणून घेणं. Second point, दुसरा मुद्दा, living a life of loving kindness. प्रेम दयेचं जीवन जगणं. Amen. Hallelujah. First was knowing God's loving पहिला kindness. मुद्दा होता की देवाची प्रेम दया जाणून घेणं. Second is दुसरा मुद्दा, living a life of loving kindness. प्रेम दयेचं जीवन जगणं. Now David lived in this attitude of mercy to all and David- towards all. दावीद नेहमी या दयेच्या वृत्तीनं जगला. सगळ्यांवर आणि सगळीकडे तो नेहमी प्रेम दया करत गेला. Amen. Amen. And so God never took away his mercy from him. आणि म्हणून परमेश्वराची जी दया आहे ती दाविदाच्या जीवनातून कधी काढून घेतली नाही. Praise God. त्याच्या मागचं कारण कळलं का तुम्हाला? Because कारण he was living like his father. तो आपल्या वडिलांप्रमाणे जगायचा. Heavenly Father. I'm तो talking आपल्या about. स्वर्गीय बापाप्रमाणे जगायचा. Amen. आमेन. Our Heavenly Father is merciful. आपला स्वर्गीय बाप दयाळू आहे. And we need to move in that same attitude. त्याच वृत्तीनं आपण सुद्धा जगायला हवं. And you can see the display of mercy from David's life. आणि दाविदाच्या जीवनातून आपल्याला या दयेचं प्रदर्शन फार चांगल्या पद्धतीनं होतं. You know, it becomes very easy when you are a normal person to show forth mercy. ज्याला तुम्ही एक साधारण व्यक्ती असता त्याला दया दाखवणं सोपं जातं. But living in that kind of attitude all your life, though you are a king, is little bit hard. पण समजा तुम्ही राजा आहात आणि राजा असूनही त्याच प्रेम दयेच्या वृत्तीत आयुष्यभर जगणं हे अवघड आहे. Amen. Amen. But David knew पण दाविदाला कळलं the होतं importance of living in that attitude of mercy. त्या प्रेम दयेच्या वृत्तीत जगणं किती महत्वाचं आहे हे दाविदाला समजलेलं होतं. David knew, दाविदाला कळलं होतं I have to live by this attitude. मला या वृत्तीनंच जगावं लागेल. Now he had an opportunity wherein he could have killed Saul. दाविदाच्या हातात संधी आली होती, तो शौलाला ठार मारू शकला असता He could have replaced him as the next king. आणि पुढचा राजा म्हणून दाविदच त्या ठिकाणी आला असता. Because Saul was the first king कारण of शौल Israel. पहिला राजा होता इस्रायलचा. But the first one was rejected. पण त्या पहिल्याला नाकारण्यात आलं The second was accepted. आणि त्या दुसऱ्याला स्वीकारण्यात आलं. And spiritually it is right. आध्यात्मिकरित्या हे बरोबर आहे. Natural is always rejected and spiritual is always accepted. नैसर्गिकाला नेहमी नाकारलं जातं आणि जे काही आत्मिक आहे त्याला स्वीकारलं जातं. The first man, Adam, पहिला व्यक्ती किंवा पहिला पुरुष आदाम was of the flesh. देहातला होता. The second man, Adam, दुसरा व्यक्ती आदाम is of the spirit. तो जो आला तो आत्म्यातला आला. So here we can learn few things from David's life. या ठिकाणी दाविदाच्या जीवनातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतील. Now David never behaved in a tit for tat manner with Saul. दाविदानं शौलाशी कारभार करताना कधीही जसास तसे अशी वृत्ती दाखवली नाही. Many times he spared Saul. बऱ्याच वेळेला त्याने शौलाला सोडून दिलं. Though Saul never showed acts of mercy towards David. आणि जरी शौलानं कधीही दाविदा प्रित्यर्थ दया दाखवली नाही तरी सुद्धा Saul never showed mercy towards David. शौलानं कधीही दाविदावर दया दाखवली नाही आणि दया केली सुद्धा नाही. Amen. Amen. He never did it. कधीही शौलाने दाविदाला दया दाखवली नाही. But David always showed mercy of God. पण दाविदाने मात्र देवाची दया नेहमी दाखवली. And that's why God sealed the fate of Saul once and for all. आणि म्हणून परमेश्वराने एकदा आणि कायमचं शौलाचं जे करून टाकायचं होतं ते करून टाकलं. God said, देव बोलला, since Saul you never showed mercy to David, शौला तू दाविदावर कधीच दया केली नाहीस I cannot show my mercy to you now. आणि म्हणून माझी दया मी तुला आता दाखवू शकत नाही. If you read 2 Samuel 7:15, 2 शमूएल 7:15 जर तुम्ही काढलत आणि वाचलत
God said, तर देव बोलला, my mercy shall not depart away from David. माझी जी दया आहे ती दाविदावरनं कधीही निघणार नाही. 2 Samuel 7:15. 2 शमूएल 7वा अध्याय 15व वचन त्या ठिकाणी लिहिलंय. My mercy shall not depart away from David as I took it from Saul, whom I put away before thee. 2 शमूएल 7:15. परंतु माझी प्रेम दया त्याच्यावरून निघून जाणार नाही. शौलाला मी तुझ्या पुढून दूर केले आहे. त्यावरून जशी मी ती काढली तशी ती याच्यावरून काढणार. म्हणजे दाविदावरनं माझी दया मी काढणार नाही. Read the whole thing. My mercy shall not depart away from David. Say, माझी प्रेम दया दाविदावरून निघून जाणार नाही. I will never remove my mercy from David. कळलं का? परमेश्वर बोलतोय. कुठला एखादा साधा माणूस हे बोलत नाही. परमेश्वर खुद्द दाविदाविषयीनं असं म्हणतो की दाविदाच्या जीवनावर जी माझी दया झालेली आहे ती मी कधीही काढणार नाही. That means याचा अर्थ David lived more on the mercy of God. दावीद देवाच्या दयेवर जास्त जगला. Amen. Amen. And God says, देव बोलला, as I took it from Saul, जसं शौलाच्या जीवनातनं मी दया काढून घेतलेली होती, whom I put away before thee. ज्या शौलाला मी तुझ्या पुढून दूर केलेले आहे आणि त्याच्यावरनं जशी मी दया काढून घेतलेली होती. Did you see the blessings that follow a merciful person? म्हणजे पहा, एखाद्या दयाळू माणसाच्या मागे किती आशीर्वाद चालत येतात. Always be merciful. नेहमी दयाळू राहा. Always forgive. दया करायला हरकत नाही. नेहमी क्षमा करा. Always forget. लक्षात येतंय का? नेहमी विसरून जा. Amen. दया, क्षमा, शांती हे आपले नियम असावेत. Never keep it in your heart. कधी हृदयामध्ये कुणाच्याही विरुद्ध असं भरमसाठ सगळं साठवून नाही ठेवायचं. Even in your own family. स्वतःच्या फॅमिलीत सुद्धा. Even in the relationship between husband and wife. नवरा बायको हे जे नातं आहे त्या नात्यात सुद्धा Sometimes you know, कधी कधी तुम्हाला ठाऊक आहे you know, in my house, किंवा माझ्या घरात सुद्धा there are certain things that I do consistently, which is consistently wrong. काही गोष्टी मी सततच्या करत असतो की ज्या सततच्या चुकीच्या असतात. Like जसं keeping the shoes somewhere else where I have to keep the shoes. See? जिथे मी बूट ठेवायचे तिथे न ठेवता आणि कुठेतरी So ठेवणे. my wife comes and picks up that shoes and keeps it. मग माझी बायको येते, उचलते आणि जिथे ठेवायची जागा आहे तिथे ठेवते. And I see it also, but I sometimes forget and it remains. आणि मी ते पाहतो सुद्धा, पण मग कधी कधी विसरून जातो आणि मग राहून जातं. And so my wife comes again, she says, oh, you have kept it again here. मग बायको येते, उचलते, परत ठेवून टाकते जागच्या And जागी. so now she knows that whatever it is now, it will be very hard for him to change. So she, तर मला माहिती आहे, म्हणजे मला कळलेलं आहे की काही असो, आता या काही गोष्टींमध्ये त्यांना बदलणं अवघड आहे. माइट ॲज वेल आय डू इट अँड फिनिश ऑफ. हालेलुया. she can grumble about it. आता मी कुरकुर करू शकते, But she says, okay, पण ठीक आहे, I'll do it. उसमें क्या कुरकुर ना. हालेलुया. There are things where you can show lots of acts of mercy. काही गोष्टी असतात अशा की ज्यात तुम्ही दया भरपूर दाखवू शकता. Where you don't live by the law of sowing and reaping. जिथं तुम्ही पेरणे आणि कापणे या नियमावर जगत नाही. त्यांनी असं केलं ना, मी पण असंच करणार. छे छे, शोभतच नाही Are you आपल्याला. understanding? कळतं का? See, when you live by the law of mercy, जेव्हा तुम्ही दयेच्या नियमावर चालता, you are always open to God's acts of mercy towards you. त्याला नेहमी तुम्ही परमेश्वराची जी दयेची कृत्य तुमच्या विषयीने आहेत त्या कृत्यांना स्वतःला उघड करता. And David knew, आणि दाविदाला ठाऊक होतं, I am not a very strong person. मी काही फार बलाढ्य, बलवान आणि खंबीर असा माणूस नाही. I have a tendency to fall. माझी वृत्ती आणि माझा स्वभाव असा आहे की मी सारखा सारखा पडतो. And I need God's आणि mercy. मला जर देवाची दया पलोपली लागणार आहे, And if I need God's आणि mercy, मला जर देवाची दया पलोपली लागणार आहे, if I want to receive God's आणि mercy, मला जर परमेश्वराची दया स्वीकारायची आहे, I have to live in a merciful attitude तर towards others. परमेश्वराची दया मला स्वीकारण्यासाठी किंवा परमेश्वराकडनं मी ती दया स्वीकारून घेण्यासाठी मला इतरांवर दया करावी लागेल. In fact, each one of us needs God's mercy. आणि उलट पक्षी फक्त दावीद नाही, आपल्यातल्या प्रत्येकाला देवाच्या दयेची गरज पडते. And if you want God's mercy, आणि तुम्हाला जर देवाच्या दयेची गरज असेल then you need to do lots of acts of mercy. तर तुम्ही सुद्धा खूप दयेची कामं आणि दया लोकांवर केली पाहिजे. अशी इकडे तिकडे एवढूशी नाही, सारखी लोकांवर दया करत राहिलं पाहिजे. कधीच हे विचार डोक्यात आणू नका की कशाला. नको. Jesus said, blessed are the merciful, for they shall obtain हालेलुया. mercy. येशू म्हटला, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया प्राप्त होईल. And King David understood the quality of mercy. आणि दावीद राजाला
दयेतले हे गुणधर्म समजले. Now there were times in his life दाविदाच्या जीवनात असे काही प्रसंग आणि वेळ आली where he could have pronounced judgment on some of his subjects. की जिथं तो त्याच्या हाताखालच्या काही लोकांवर दंड पुकारू शकला असता. Like the instance of Saul. उदाहरणार्थ शौल, He could have killed Saul twice. तो शौलाला दोनदा मारू शकला असता. Twice Saul fell in his hands. कारण दोनदा शौल दाविदाच्या हातात सापडलेला होता आणि दोनदा ती संधी साधून दावीद त्याला ठार मारू शकला असता. But he said, पण दावीद म्हणाला, because I recognize the anointing on Saul's life, शौलाच्या जीवनावर जो परमेश्वराचा अभिषेक होता तो मी ओळखून घेतलेला आहे I will not kill him. आणि म्हणून मी त्याला ठार मारणार नाही. Amen. काही असो, त्याच्यावर परमेश्वराचा अभिषेक एकेकाळी आला होता. Amen. Amen. What did he practice? मग त्याने काय हा सराव केला? He practiced mercy. कसली प्रॅक्टिस करायचा दावीद? दयेची प्रॅक्टिस करायचा दावीद. Amen. He हालेलुया. was practicing mercy. आपल्या जीवनामध्ये सतत लोकांवर दया करून तो दयेची प्रॅक्टिस आणि सराव करायचा की मला इतरांवर दया करू दे जेणेकरून त्याची दया मजवर व्हावी. Though King Saul was constantly after the life of David. आणि इकडे शौल राजा तर सारखं दाविदाच्या जीवनामागे लागलेला होता, तुम्हाला माहिती आहे. And in those times, त्या काळात they were living by the law. ते नियमशास्त्राद्वारे जगणारे लोक. An eye for an eye, a tooth for a tooth. दाताला दात, नखाला नख, डोळ्याला डोळा असे सगळे नियम त्या काळात होते. So David in the Old Testament had the right to come against King Saul. तर या सगळ्या नियमशास्त्राखाली जगत असताना दाविदाला पूर्ण हक्क होता आणि नियमानुरूप तो पूर्णपणे शौलाच्या विरुद्ध येऊन त्याला मारू शकत होता. But he didn't do it. पण तरीही दाविदाने तसं केलं नाही. He was teaching us that mercy is a great thing in the eyes of God. जणू दावीद आपल्यालाच धडा शिकवत होता की परमेश्वराच्या नजरेमध्ये दया एक महान चीज आहे. And though David's life was at stake, आणि जरी दाविदाच्या जीवनाचा प्रश्न उद्भवला हो, and though Saul was the sore trouble for David, आणि शौल तर दाविदाला इतका त्रास म्हणजे भयानक त्रासदायी ठरला, yet तरी सुद्धा Saul could not kill David. शौल दाविदाला मारू शकला नाही. There was a time when David said, I must step away from death. एक वेळ अशी पण आली की दावीद बोलला, मी मृत्यूपासून एक पाऊल फक्त लांब आहे, एक पाऊल बस. That means he was almost dying. याचा अर्थ जवळ दावीद आता मरणारच. But God showed mercy on पण David. देवाने दाविदावर दया केली. Amen. हालेलुया. Because कारण every time David showed mercy to Saul, God was showing mercy to David. ज्या दरवेळेला दावीद शौलावर दया करायचा त्या दरवेळेला देवबाप दाविदावर दया करायचा. Praise the Lord. Hallelujah. He showed mercy to Saul. त्यानं शौलावर दया केली. He showed mercy to Saul. दाविदानं शौलाला दया दाखवली. Amen. Amen. He showed mercy to Shimei. दाविदानं शिमीला सुद्धा दया दाखवली. Though in the latter part of his life he told his son Solomon, see that you deal with Shimei. आणि जरी मागाऊनच्या त्याच्या जीवनामध्ये दाविदानं आपल्या मुलाला शल्मोनाला सांगितलं की शल्मोना तू जरा शिमीचं जे करायचं ते करून घेशील बाबा. Amen. That we'll हालेलुया. study one time about that story. म्हणजे त्याच्या विषयीनं तो शेवटी मागाऊनच्या जीवनात शल्मोनाला बोलून गेला. Amen. Amen. He showed mercy. पण त्यानं त्याच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये मात्र शिमीला दया दाखवली. And later on in his life, when he needed mercy, he found sure mercies of God. आणि मागाऊन मग त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये जेव्हा दाविदाला स्वतःला परमेश्वराच्या दयेची गरज भासली त्याला जरूर आणि नेहमी देवाकडनं दया मिळत गेली. That is the way mercy works. अशाच पद्धतीनं दया कार्य करते. That is the kind of mercy God talks about. अशाच पद्धतीच्या दयेविषयी देव बोलत आहे. It's like you people keep some savings in the bank. जसं तुम्ही लोक काही आपले साठलेले पैसे बँकेत ठेवता. After some time, when you need it most, it comes to you. आणि काही वेळानंतर जेव्हा तुम्हाला खूप पैशाची गरज भासत असते त्याला ते पैसे तुम्ही काढून वापरता. In the same way, त्याच रीतीनं when you do acts of mercy, जेव्हा केव्हा तुम्ही इतरांवर दया दाखवायचं कृत्य करता you are storing up mercies in heaven. त्याला स्वर्गामध्ये तुम्ही स्वतःसाठी दया साठवून ठेवत आहात. And when you need mercy, आणि मग ज्या वेळेला तुम्हाला दया लागते God sees in your piggy bank त्याला देवबाप आपल्या पिगी बँक मध्ये पाहतो how much mercy is stored by you. की जयश्रीच्या पिगी बँकेत किती दया तिनं साठवलेली आहे. And he says, आणि मग देव म्हणतो come on, show forth mercy for चला her. जयश्रीवर दया करून टाका. Praise the Lord. हालेलुया. Amen. Amen. Your mercy of God depends on your mercy towards others. देवाकडनं तुम्हाला किती प्रमाणात दया मिळणार आहे हे तुम्ही इतरांवर किती प्रमाणात दया करणार आहात यावर अवलंबून आहे.
You know, Saul was his worst enemy. शौल दाविदाचा सगळ्यात वाईट असा शत्रू. Yet David showed love. तरी सुद्धा दाविदानं त्याला प्रेमच You दाखवलं. need to show love. तुम्ही सुद्धा प्रेम दाखवायला हवं. Amen. आमेन. People say, लोक म्हणतात how can I love? कसं काय मी प्रेम This दाखवायचं. fellow is almost killing me. हा माणूस जवळजवळ मला सारखं ठार मारतो, याच्यावर प्रेम करायचं कसं. How can I love that person who left me? ज्याने मला सोडलं त्याला मी कसं काय प्रेम How करणार. can I love the person who divorced me? ज्याने मला घटस्फोट दिला त्याच्यावर मी कसं प्रेम करणार. See, God is not asking you to love with an emotional love. देवबाप काही तुला भावनात्मकरित्या प्रेम करायला सांगत नाही. He is not asking you to love with a solical love. देवबाप तुला जीवातल्या स्तरावर जाऊन भावनावश होऊन मग प्रेम करायला सांगत नाही. Because he said, love your enemies. कारण देव बोललेला आहे, शत्रूंवर प्रीती कर. Now, we all know we cannot really love enemies. आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे, जीवाच्या पातळीवर उतरलो तर आपल्याला तर कुणावर शत्रूंवर प्रेम करायला होणारच नाही. Amen. Amen. He is speaking about agape love. तो अगापे प्रेमाविषयी बोलत आहे. God's love. परमेश्वराचं प्रेम. Amen. Amen. With that love, you can love the whole world. परमेश्वराच्या प्रेमानं पूर्ण जगावर तुम्ही प्रेम करू शकता आणि त्या जगामध्ये सगळे येतात. I'm not saying you be emotionally in love with मी somebody असं who नाही is an म्हणत enemy. आहे की भावनावश होऊन तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडा आणि मगच त्यांच्यावर प्रेम करा असं No, मी सांगत I'm नाही. not saying emotionally love your enemy. किंवा भावनावश होऊन शत्रूंवर प्रेम करा. You cannot emotionally love your enemy. भावनावश होऊन तुम्ही शत्रूंविषयी ना तुम्ही भावनावश कसे होणार, ते शत्रू आहेत. Are you understanding? But with agape love, you can love them. पण अगापे प्रेमानं तुम्ही शत्रूंवर प्रेम करू शकता. Praise God. कारण ते Now, अगापे देवाचं प्रेम आहे. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 25, 21 and 22, नीतिसूत्र 25, 21 आणि 22. if thine enemy be hungry, give him bread to eat, and if he be thirsty, give him water to drink, for thou shalt heap coals of fire upon his head, and the Lord shall reward thee. नीतिसूत्र 25वा अध्याय 21 आणि 22वा वचन. तुझा वैरी भुकेला असला तर त्याला भाकर खायला घाल, तो तानेला असला तर त्याला पाणी प्यायला दे, म्हणजे तू त्याच्या डोक्यावर निखऱ्यांची रास घालशील आणि यहोवा तुला प्रतिफळ See, देईल. people only read one part. लोक नुसतं एकच भाग वाचून सोडतात. You will heap burning coals of shame on his head. लोक नुसतं किंवा बिलीवर लोक सुद्धा नुसतं एवढाच भाग वाचून सोडून देतात की तू त्याच्या डोक्यावर निखऱ्यांची रास घालशील. But they forget that it is God that will reward you later. पण ते विसरूनच जातात की पुढे लिहिलंय, यहोवा तुला त्याचं प्रतिफळ नंतर देणार आहे. Amen. He Hallelujah. will reward you. परमेश्वर नक्की तुम्हाला त्याचं प्रतिफळ देणार आहे. And David, God rewarded him. आणि दाविदाला परमेश्वराने नक्कीच प्रतिफळ दिलं. Because David not only spared Saul, कारण की दाविदाने फक्त शौलाला सोडून दिलं नाही. though Saul wanted to kill him, आणि जरी शौलाच्या मनात सारखं असंच होतं की दाविदाला मला ठार मारायचंय, but even after Saul's death, पण शौलाच्या मृत्यूनंतर सुद्धा he did not go after his family. तो त्याच्या परिवारामागे, आता शौल तर मरण पावला, त्याच्यानंतर दावीद शौलाच्या घराण्यामागे लागू शकला असता, परंतु त्याच्या घराण्यामागे दावीद लागला नाही. In fact, उलट पक्षी after the death of Saul, शौलाच्या मृत्यूनंतर he called for his family. त्यानं त्याच्या परिवाराला, शौलाच्या परिवाराला बोलावणं पाठवलं. In 2 Samuel 9:1 it says, 2 शमूएल 9:1 मध्ये लिहिलेलं आहे, is there yet any that is left of the house of Saul, that I may show him kindness for Jonathan's sake? त्यांनी विचारायला पाठवलं की शौलाच्या घराण्यामध्ये, आणि दावीद म्हणाला, योनाथाना करिता ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातला कोणी अजून राहिला आहे का रे? जा जाऊन बघून ये. Can you imagine? कल्पना करा, तो लोकांना पाठवतो तपासायला, शोधायला की शौलाच्या घराण्यातलं कोणी राहिलं असेल तर घेऊन ये, मला त्यांच्यावर कृपा करायची. That means he was practicing mercy. याचा अर्थ तो दयेचा सराव, दयेची प्रॅक्टिस रोज करायचा. Practice mercy. प्रॅक्टिस करा दयेची. God will give you many opportunities to release your mercy to others. परमेश्वर तुम्हाला अनेक संधी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देईल की जिथं तुम्ही लोकांवर दया करून परमेश्वराकडनं आपली दया प्राप्त करून घ्यावी. Praise the Lord. Hallelujah. And every time you practice mercy, आणि ज्या दर वेळेला तुम्ही दयेचा सराव कराल, God will show forth his mercy to त्या you. दर वेळेला देवबाप त्याची प्रेम दया तुझ्यावर दाखवेल. David was kept as a standard for God's mercy. दाविदाला परमेश्वराच्या दयेचं एक स्टँडर्ड किंवा एक पातळी म्हणून वेगळा उभा केला होता. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 22:51, 2 शमूएल 22:51, 2 शमूएल 22वा अध्याय 51व वचन. he is the tower of salvation for his king
and showeth mercy to his anointed, unto David and to his seed forevermore. 2 शमूएल 22:51 तो आपल्या राजाला मोठे तारण देतो आणि तो आपल्या अभिषिक्तावर दाविदावर व त्याच्या संतानांवर सदा सर्व काळ कृपा करतो. Praise God. Hallelujah. Amen. Amen. See that. बघा ना किती छान. God's mercy extended further than David and to his family. परमेश्वराची दया दाविदाच्या पुढे त्याच्या घराण्यावर सुद्धा कायम राहिली. Even Solomon his son confessed it, शल्मोन त्याचा जो मुलगा त्याने सुद्धा हे कबूल केलं that God had showed mercy to his father because he was walking in truth. की परमेश्वराने माझ्या बापावर, शल्मोन म्हटला परमेश्वराने माझ्या वडिलांवर कृपा आणि दया केलेली होती कारण माझे वडील सत्यतेने चालले. See, that's what he did on the day of dedication of the temple. Solomon stood up and spoke on behalf of his father. मंदिराच्या समर्पणाच्या दिवशी शल्मोन उभा राहिला आणि हे सारं बोलला आपल्या वडिलांच्या वतीनं शल्मोन बोलला. Amen. Amen. He spoke on the mercy of David. दाविदाच्या कृपेविषयी दावीद माझा बाप किती दया करायचा त्याच्याविषयी शल्मोन मंदिराच्या समर्पणाच्या दिवशी बोलला. When you show acts of mercy, जसं तुम्ही लोकांवर दयेची कृत्य दाखवाल let it flow forth from the heart of love. ती प्रेमाच्या हृदयातनं बाहेर पडू दे. There are many who show forth mercy अनेक लोक दया दाखवतात or do mercy deeds even in the world, आणि अनेक लोक दयेची कृत्य जगात सुद्धा करतात. but we need to do it without a motive. परंतु आपण स्वार्थी हेतू न ठेवता परमेश्वराच्या प्रेमानं ती दया केली पाहिजे. Amen. त्या दयेमागे कुठलेही स्वार्थी धागेदोरे असता कामा नये. And it will not come because the love of Christ has been poured into our आणि hearts. तसं होणारच नाही कारण की आपल्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताचं प्रेम ओतलेलं आहे. Only those who really love mercy will do mercy with love. ज्या लोकांना खरोखर दयेवर प्रेम आहे ते लोकच दया करताना प्रेमानं करतील. Praise the Lord. हालेलुया. कळलं का? ज्या लोकांचं दयेवर प्रेम आहे ती लोकच दया करताना प्रेमानं करतील. Amen. सुंदर. In हालेलुया. other words, दुसऱ्या शब्दात God is a God of mercy. परमेश्वर दयेचा परमेश्वर आहे. The more you see the cross, जेवढं जास्त तुम्ही क्रूसाकडे the पाहाल more you feel like even acting out more mercy. तेवढं जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला असं वाटू लागेल की मी सगळ्यांवर दया करू, मी सगळ्यांवर दया करू. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Micah says मिखा म्हणाला in Micah 6:8, मिखा 6:8 मध्ये He that showed thee, O man, what is good and what does the Lord require of thee, but to do justly and to love mercy and to walk humbly with thy God. हे मनुष्या जे उत्तम ते त्याने तुला प्रगट केले आहे आणि न्यायाने वागणे, दयेची प्रीती धरणे व आपल्या देवासंगती नम्रपणाने चालणे या वाचून यहोवा तुझ्यापाशी काय मागतो रे. Praise God. याच्याशिवाय तुला यहोवा दुसरं काही मागत नाही रे. Nothing, only you should love mercy. दुसरं काही देवबाप तुझ्याकडनं मागत नाही. देव एकच म्हणतो दयेवर प्रेम कर. Amen. Amen. Did you see that? पहा ना, We should be lovers of mercy. आपण दयेवर प्रेम करणारे असायला हवं. We are to fill our hearts with compassion and kindness towards one another. आपलं अंतःकरण आपण एकमेकांसाठी दयेनं, प्रेमानं आणि कळवळ्यानं भरून घेतलं पाहिजे. Praise God. Amen. This Hebrew word Micah uses as mercy हा हिब्रू शब्द मिखा वापरतो दया म्हणून. and used variously as mercy or tender mercies or loving kindness. प्रेम दया, दया किंवा मराठीमध्ये कधी कधी कृपा, या सगळ्या टर्म्स एकच सांगतात. Steadfast love, आणि तुझं जे सातत्याचं प्रेम आहे ते, loving kindness, तुझी प्रेम दया, it's all mercy. हे सर्व दयेसाठीच लिहिलं गेलेलं आहे. Amen. हालेलुया. We must notice आपण हे लक्षात घेतलं that the पाहिजे. requirement here is not to have mercy but to love mercy first. इथली गरज म्हणजे फक्त दया असणे किंवा दया करणे ही पहिली गरज नाही. तो पहिली गरज इथे काय आहे? दयेवर प्रेम करणे ही Amen. पहिली गरज आहे. The world has mercy, they do merciful deeds. जग आणि जगातल्या लोकांकडे दया आहे, ते दयेची कृत्य करतात सुद्धा. They will distribute food, they will do this, they will do that. ते कधी लोकांना अन्न वाटतात, कधी काही चॅरिटी करतात वगैरे वगैरे. And they say, आणि म्हणतात if I do charity, I will go to heaven. जर मी चॅरिटी केली, सत्कार्य केलं तर मी स्वर्गात जाईन. And so they do it for a purpose. आणि म्हणून काही उद्देशानं, काही संकल्पानं, काही धोरण असतं त्यामागे, हेतू असतात त्यांचे काही, त्या पायी ते दया करतात. Even if we don't do such charity deeds, we are not afraid of losing heaven. पण मी म्हणतो आपण जरी असली काही चॅरिटीची कामं किंवा सत्कार्य केली नाहीत तरी सुद्धा
आपलं जे स्वर्ग ठरलेलं आहे ते काय आपण गमावणार नाही. Praise God. Hallelujah. Because कारण we don't do charitable deeds to go to heaven, but we are already in heaven, and because the love of God is in our heart, we do charity. आपण स्वर्गामध्ये ऑलरेडी आहोत आणि स्वर्गात असल्यामुळे परमेश्वराचं प्रेम आपल्या अंतःकरणात आलेलं आहे आणि परमेश्वराचं प्रेम आपल्या अंतःकरणात आल्यामुळे त्या प्रेमापायी आपण लोकांवर दया करतो. बाकी चॅरिटी करून आपण स्वर्ग प्राप्त करून घेणार नाहीये. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. It's like just because a tree is an apple tree, it will give apples. एखादं झाड सफरचंदाचं झाड आहे म्हणून ते सफरचंदच देणार. So it doesn't boast about it because it is an apple तर tree. ते त्याविषयीनं काही अभिमान बाळगू शकत नाही, गर्व बाळगू शकत नाही, कारण ते सफरचंदाचंच झाड आहे तर ते सफरचंदच देणार आहे, त्यात मोठं ते काय. Amen. Huh. But if you want an apple tree to give oranges, then it is not possible. You have to tie oranges to that tree. पण त्या सफरचंदाच्या झाडाला तुमची इच्छा असेल की संत्री यावी तर ती काही यायची नाही. तुम्हाला बाहेरनं विकत आणून ती संत्री त्या सफरचंदाच्या झाडाला बांधावी लागते. Like we decorate the Christmas tree. जसं आपण क्रिसमस ट्रीला बांधतो बाहेरनं, Because the काही ना Christmas काही tree is लटकवतो. dead, you have to hang something. कारण की क्रिसमस ट्री म्हटली तर ती मेलेली मृत, तिच्यात काहीच नाही, तर तिला आपण बाहेरनं घंटा टांग, हे टांग, ते टांग. हालेलुया. Amen. आमेन. Ours is a living tree. असं नव्हे, आपलं झाड जिवंत आहे And we are loving mercy. आणि आपण दयेवर प्रेम करणारे आहोत. Praise God. कळलं We का? love mercy. आपल्याला दया आवडते असा Amen. हिशोब आपला असायला हवा. There is a big difference here. फार फरक आहे इथे. One way of describing the difference is to say एक फरक म्हणजे असं म्हणणे that we don't just do acts of kindness for a sense of obedience की फक्त आज्ञा पालना खातर आम्ही दयेची कृत्य करत नाही or a sense of duty, किंवा आम्हाला हे कर्तव्य आहे आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही केवळ दयेची कृत्य करत नाही, but we do acts of mercy because of the love of God we carry in our hearts. पण दयेची कृत्य आम्ही सारखी करतो. आम्हाला ती दयेची कृत्य करायला खूप आवडतात कारण की त्या दयेवर आमचं प्रेम आहे आणि ते प्रेम देवबापानं आमच्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. Praise God. Hallelujah. Mercy comes second, love is first. दया दुसऱ्या नंबरला येते, प्रेम पहिल्या नंबरला येतं. Amen. आमेन. God is love. God is not mercy. परमेश्वर God प्रीती is आहे. love. परमेश्वर प्रीती आहे. The परमेश्वर दया. core of God's heart is love. परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये कधी जर तुम्ही शोधलं तर प्रीती पहिली And out of that love आणि त्या प्रीतीतून flows mercy. त्या प्रीतीच्या झऱ्यातनं वाहते दया. Because where there is a need, there is the need of mercy. कारण जिथे गरज असते तिथे दयेची गरज असते. Where there is no need, you don't need mercy, you need love. जिथं गरज नाही तिथं दया लागत नाही तर तिथं प्रेम लागतं. Love flows at all times. प्रेम नेहमी सातत्यानं सगळीकडे वाहतं. Amen. आमेन. आणि Whether there is चालतं. need or not. गरज असो किंवा गरज नसो प्रेम नेहमी चालतं. Mercy comes when you are in need, when we are sinners. When we दया need of मात्र God. जेव्हा आपल्याला गरज पडते, आपल्याकडनं चुका होतात, आपल्याकडनं पाप होतं, तेव्हा दयेची गरज भासते. Praise the Lord. Hallelujah. So mercy flows forth from our hearts. तर दया आपल्या हृदयातनं वाहते. Amen. आमेन. हालेलुया. Some people say, how do these Christians do merciful deeds without printing it in the newspaper? काही लोक विचारतात की हे ख्रिश्चन लोक किंवा हा ख्रिश्चन समाज जो आहे तो लोकांवर दयेची कृत्य इतकी सारी करून जातो आणि अजिबात पेपरमध्ये त्याची नोंद नाही का वर्तमानपत्रामध्ये त्याविषयीनं छापत नाही. कसं काय हे ख्रिश्चन लोक असं करतात? We do it because we have been filled with God's हो, love. आम्ही करतो. आम्हाला कुणाला ते कळतंय नाही कळतंय याची पडलेली नसते, पण आम्हाला आमच्या देवाला प्रसन्न करायचं असतं. देवाने आमच्या हृदयात प्रेम टाकलेलं आहे. त्या प्रेमापायी आमच्या मनातनं दया ही अशी सहजासहजी वाहते. Praise God. कुणी आम्हाला सांगायला लागत नाही की जयश्री दया कर ना. This is all unexpected acts of kindness. अनपेक्षितरित्या ही सगळी दयेची कृत्य आपल्याकडनं अपेक्षितच ठेवलेली असतात. Just imagine people send me money. कल्पना करा, लोक मला पैसा पाठवतात. Supposing they send 2,000 rupees. समजा त्यांनी मला 2,000 रुपये पाठवले They write in that letter, आणि त्या पत्रात लिहितात, Pastor, we are in debts पास्टर आम्हाला कर्ज आहे, because we want money. आम्हाला पैसा गरजेचा We आहे, are in need, Pastor, please pray. आम्हाला पैशाची गरज आहे, पास्टर आम्हाला कर्ज झालंय, तुम्ही प्रार्थना करा And this is a gift to you. आणि तुम्हाला आम्ही गिफ्ट पाठवतोय हे पैसे. What is it? ह्याला काय This म्हणतात? fellow is in debts and now he's giving me money. या माणसाला कर्ज आहे तरी हा माणूस मला पैसे गिफ्ट देतो. This is unexpected mercies. अनपेक्षितरित्या केलेली ही दया, Unexpected act of kindness which flows forth from the love of God. अनपेक्षितरित्या परमेश्वराच्या प्रेमातनं बाहेर पडणारी ही दयेची कृत्य की एखाद्या माणसाला स्वतःला कर्ज असताना सुद्धा
तो पास्टरांसारख्या एखाद्या देवाच्या सेवकाला किंवा कुणाला पैसे गिफ्ट म्हणून पाठवतो. Like for instance, anybody giving a rupee is just acts of mercy. उदाहरणार्थ एखाद्यानं रुपया दिला, एखाद्यानं पैसे दिले, तर ते दयेचंच कृत्य आहे ना. दयेशिवाय कोण देते? Like you are touched by that person's wretchedness and you give. त्या माणसाकडनं तुम्हाला काहीतरी स्पर्श झाला, त्याची ती अवस्था बघून स्पर्श झाला आणि तुम्ही देऊन टाकलं. Amen. आमेन. You are moved in तुम्ही with compassion. आतमधून काहीतरी हलून गेलात, दयेद्वारे हल्लात की मला द्यायचंय. And you don't do it once a year. आणि वर्षातनं एकदा हे दयेचं काम तुम्ही करत नाही. The world does once a year. जगातले लोक वर्षातनं एकदा चॅरिटी दया वगैरे You करतात. do it every day. आपलं असं नसावं, आपण रोज दया करावी. Every day we are doing it. आणि रोज आम्ही दया करत आहोत. We are all doing it. आपण सर्वच जण रोज दया करत आहोत. Little acts of mercies we do. लहान सहान दयेची कृत्य आपण रोजच करतो. But then look at the person of the world परंतु जगातला जो कोणी माणूस असतो तो पहा, who doesn't give huge amounts, जो मोठी मोठी रक्कम देत नाही, but only on special occasions he gives. पण फक्त खास प्रसंगाला काही असेल तरच देतो. And then you don't see him even giving 1 rupee to आणि anybody. मग वर्षभर तुम्ही त्या माणसाला 1 रुपया पण कुणाला देताना पाहणार नाही. But see our believers. पण आपले बिलीवर लोक, Every day we do some acts of mercy आपण बिलीवर लोक मात्र रोज काही ना काही दयेचं काम करतो की नाही? because we are prompted by love. कारण की ते प्रेम आपल्याला गळ घालतं. Amen. मला राहत नाही. Sometimes कधी कधी somebody says, कोणीतरी म्हणतं I want to give 2 lakhs. मला 2 लाख रुपये द्यायचे. Then you wonder how is he giving 2 lakhs? मग तुम्ही विचार करू लागतो 2 लाख द्यायचे, What is wrong with him? त्याला झालं तरी काय? He's pushed by love. काय नाही, ह्याला प्रेम ढकलतंय. Praise God. Amen. He's pushed by love. प्रेमाने त्याला धक्का मारलाय. The act of mercy prompted out of love. दयेचं कृत्य प्रेमानं गळ बसल्यामुळे केलेलं. Amen. आमेन. किंवा प्रेमाची गळ बसल्यामुळे केलेलं दयेचं कृत्य. Now many times I'm not prompted by emotion to give. बऱ्याच वेळेला मी काही भावनावश होऊन मला असं मार्गदर्शन होत नाही की Yes, तू we दे. need to give by emotions. When Ha. people cry before you, you can give. कधी कधी भावनांना बघून सुद्धा आपण द्यायला हरकत नाही. जेव्हा लोक आपल्या समोर येऊन रडतात वगैरे, त्यावेळेला थोडंसं भावनावश होऊन द्यायलाही हरकत नाही. Praise the Lord. Hallelujah. Don't always say, unless the Lord leads me, I will not give नाही you. तर तुम्ही नेहमीच म्हणा, प्रभू जोवर मला मार्गदर्शन करत नाही मी देणार नाही. असं Bible नाही. says, give to them that ask. बायबल म्हणतं ना, जो मागेल त्याला दे. Amen. कळलं का? पण म्हणजे असं नाही की आता त्यांनी मागितलं हे पण 1 लाख रुपये याचा का? अर्थ असाही नाही की जो मागेल त्याला दे. ह्यानी मागितलं, आता काय करू, देऊन टाकले लाख रुपये. अरे 1 मिनिट मी घर विकून तुम्हाला हो, देतो माझं. असं करायला नाही सांगितलं See, ब्रदर. such cases are extreme cases where you need the leading of the Holy ही Spirit. प्रकरणं म्हणजे टोकाकडची की ज्याला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाहिजे. Amen. Amen. But somebody is asking for 10 rupees. पण कोणी तुला 10 रुपये 100 मागितले, rupees. 100 रुपये Don't मागितले, say I have to fast and pray for 1 week तो and then इतना I भी will क्या let you. फास्टिंग प्रेयर में बैठने का, 10 ही मांगा है ना, दे के खुला हो जा. You should be prompted by love. प्रेमानं दे ना. Praise God. एवढं काय फास्टिंग Give it. प्रेयर, देऊन टाक. Amen. Amen. People are asking give. लोकांनी मागितलं, 10 मागा, 100 मागा, दे दे. But some people go on scattering everywhere. Wife asks 10 रुपये दे भाजीसाठी पण नाही. काही लोकांचं कसं असतं, जो मागेल त्याला देतच सुटलाय. घरात बायको म्हणते भाजीला पैसा द्या, नाही पैसे नाही का, वाटले कुठं, चॅरिटीज केली सगळी. Are you doing charity to go to heaven? स्वर्गात जायला चॅरिटी करताय का? You should do charity because you have heaven in your heart. का चॅरिटी करताय? समाज सेवा किंवा सत्कार्य का करतात ख्रिश्चन माणसं? स्वर्ग हृदयात आहे म्हणून करावीत, स्वर्गात जायचंय म्हणून करू नका. Praise the Lord. आमेन. So I'm prompted by agape love to give at times, big amounts. तर कधी कधी अगापे प्रेमाद्वारे मला मार्गदर्शन होतं आणि मी मोठ्या मोठ्या रकमा सुद्धा देतो. And sometimes the Holy Spirit leads me and I give. कधी कधी पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करतो आणि मी देतो. And so when we give, because the Holy Spirit prompted you, it is a shocking thing for others. आणि पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केलं म्हणून मी दिलं, हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा काही लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो की हे असं करतात. Like many times God tells me give that pastor some money because he wants to build the church, and I give big amounts. जसं बऱ्याच वेळेला प्रभू मला मार्गदर्शन करतो, या पास्टरांना पैसे दे, मोठी रक्कम, कारण की ते चर्च बांधणार आहेत, त्यांना तू पैसा पुरव, आणि मी मोठी रक्कम पाठवतो. There is another love which is called emotional love, मग अजून एक प्रेम असतं की जे भावनावश होऊन दाखवलं जातं, which is filial love. की जे फिलिओ प्रेम आहे. Yes, you need to give out of filial love also, फिलिओ प्रेमाद्वारे सुद्धा तुम्ही द्यायला हवं, because the base of that love is agape love. कारण फिलिओ प्रेमाचा पाया सुद्धा
अगापे प्रेमच आहे. Foundation is agape love, अगापे प्रेम हा पाया आहे and the branch is the filial love. आणि त्याच्या शाखा किंवा त्याची शाखा फिलिओ प्रेम आहे. Amen. Hallelujah. Sometimes कधी कधी when you see a wretched case जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला फार वाईट परिस्थितीत पाहता and he's dying, he has no food to eat, मराला टेकलेला अक्षरशः खायला अन्न नाहीये and you're moved in your heart. आणि तुमच्या अंतःकरणात अगदी तुम्ही व्याकुळ होता. Some people say after you become a believer, emotion should die. No, त्यावेळेला काही लोक म्हणतात नाही बिलीवर झाल्यानंतर भावनावश वगैरे व्हायचं नाही. no, that is wrong. भावनावश व्हायचं नाही. भावना सगळ्या मारायच्या. हे No, चुकीचं. emotion is still there. भावना अजूनही आपल्यात आहेत. You need to direct it correctly. त्या भावनांना योग्य दिशा दाखवायची. Your emotion should be led by the Spirit of God. तुमच्या भावनांना परमेश्वराच्या आत्म्याने योग्य रीतीने चालवायला हवं. Praise the Lord. आपण भावनात्मक रित्या काय मेलेली माणसं नाही. Amen. Hallelujah. Otherwise, some people will act to you that they are dying and they are not dying, and they will take the money from you and go and drink and spend. नाहीतर काही लोक तुमच्या समोर असं ऍक्टिंग करतील की मी पार मराला टेकलेलो आहे, माझ्याकडे काही नाहीये, आणि तुमच्याकडनं पैसा घेऊन टाकतील आणि जाऊन दारू पितील. Amen. Amen. Show forth acts of mercy, दयेची कृत्य दाखवा and it should come from agape love. आणि ती अगापे प्रेमातनं येऊ दे. Amen. Hallelujah. When you see a beggar on the street, समजा तुम्ही रस्त्यावर एखाद्या भिकाऱ्याला पाहता, what do? तुम्ही काय करता? You don't give 1 lakh rupees. 1 लाख रुपये भीक घालता का? नाही. You just give what he needs, त्याची जी गरज आहे तुम्ही तेवढी घालता and it is okay. आणि ते ठीक आहे. It is acts of mercy. त्याला दयेचं कृत्य म्हणतात. Give to them that ask. जे मागतात त्याला दे. मी Some दिलं. people just read it and say, give to them that ask. Bible says, म्हणून मी 2 लाख दिलं. काही लोक असं करतात की नाही बायबल म्हटलेलं आहे ना, जे मागतात त्यांना दे, मी 2 लाख देऊन टाकले. But are you led by the Spirit of God to give such big amounts? अरे पण 2 लाख म्हणजे मोठी रक्कम असते. तू पवित्र आत्म्याला विचारलं का? Now, for some people, काही लोकांना 2 lakhs will be nothing. 2 लाख रुपये कदाचित काहीच It नाही. will be peanuts काही लोकांसाठी 2 लाख रुपये काहीच नाही, because they are living in crores. कारण ते करोडो मध्ये जगत असतात. But those people पण जे लोक who are living in thousands, हजारो मध्ये जगतायत, for them, 2 lakh means they will be on the street. 2 लाख म्हणजे 2 लाख दिल्यानंतर ते रस्त्यावर येतील स्वतः. So it is all different with different people. तर वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळं असतं. कुणाचं वेगळं, कुणाचं वेगळं. And moreover, आणि त्याहूनही जास्त whenever the Lord leads you to give, जेव्हा केव्हा देव तुम्हाला द्यायचं मार्गदर्शन करतो, it shall never be in small denominations. त्याला देवबाप कधीही तुम्हाला लहान संख्या सांगणार नाही. समजलं का? कळलं का? When the Lord leads you, परमेश्वर जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन करेल, it will not be in 2 rupees and 5 rupees and 50 rupees and 100 rupees. त्याला देव तुम्हाला 2 रुपये, 5 रुपये, 50 रुपये किंवा 100 रुपये दे असं म्हणणार नाही. It is always in big denominations. देव जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्याला द्यायचं मार्गदर्शन करतो, त्याला संख्या मोठीच असते. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. Amen. आमेन. Praise the Lord. Hallelujah. So when you have to give 2 rupees, 2 रुपये जर द्यायचे असतील don't say, तर असं म्हणू नका, the Lord led me to give, brother. सेनाधीश परमेश्वराने मला मार्गदर्शन केलं ब्रदर की मी एक तुम्हाला मिनिट 2 मी रुपये देखतो. द्या. Then 2 coins you give. हे देवाने मला मार्गदर्शन केलं. मी काल झोपलो होतो, Hallelujah. देवदूत आला माझ्या समोर, सांगितलं पैसे तुम्हाला द्या. भारी Say, it मोठं cannot be. असं होऊ शकत It cannot. असं होऊ शकत नाही. If we cannot give 2 rupees out of the acts of mercy, दये खातर तू 2 रुपये सुद्धा कोणाला देऊ शकत that means नाही. you don't have mercy in your याचा heart. अर्थ मी तर म्हणतो तुझ्यामध्ये दयाच नाही. The unbelievers are better than मग तुझ्यापेक्षा अविश्वासू बरे. You know the parable of the Good Samaritan. तुम्हाला चांगल्या शोमरोण्याचा दाखला ठाऊक आहे. What do we see there? त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? The priest and the Levite saw the wounded fallen man on the roadside, robbed of all his belongings. याजकानं आणि लेव्यानं एका माणसाला रस्त्यावर पडलेलं पाहिलं, त्याला रक्तबंबाळ करण्यात आलेलं होतं, त्याचं सगळं लुटलेलं होतं. But they went on the other side. पण ते निघून गेले दुसऱ्या बाजूला. They didn't show acts of mercy. त्यांनी काही दयेचं कृत्य दाखवलं नाही. But a Samaritan passed that way. पण एक शोमरोनी त्या रस्त्यावरनं जात होता He saw the wounded man. आणि त्या शोमरोन्यानं त्या जखमी माणसाला पाहिलं, He picked him up त्याला उचललं, and bandaged him, त्याला पट्टी बांधली, and he showed compassion. त्याला दया दाखवली. Bible says in Luke 10:33. लूक 10:33 बायबल म्हणतं, He came where he was, and when he saw him, he had compassion on him. लूक 10:33 मध्ये असं लिहिलंय, मग कोणी एक शोमरोनी प्रवास करीत असता तो होता तेथे आला व त्याला पाहून त्याचा कळवळा आला. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? And Jesus is giving us this example. येशूनं आपल्याला हे उदाहरण दिलंय. And the emphasis of Jesus is clear here. येशू ख्रिस्ताचा जोर या ठिकाणी कुठल्या गोष्टीवर आहे तो स्पष्ट आहे. He has taught us येशूने आपल्याला शिकवलंय that the one considered least likely to offer help was the one who is offering help.
की ज्याच्याकडनं कधीच आपण असं म्हणणार नाही की हा मदत करू शकेल, त्याच्याकडनं मदत येणं. Why? का बरं? Because he was prompted by love. कारण प्रेम आणि कळवळा त्याला चालवत होता. Amen. Amen. If you read the parable of the prodigal son, जर तुम्ही उदया मुलाचा दाखला वाचला, it reveals the heart of the father त्यातनं बापाचं हृदय आपल्याला प्रगट होतं. who accepted his son against the expectations of almost everyone. ज्या बापानं आपल्या त्या उदया मुलाला परत स्वीकारलं आणि बाकी सगळ्यांनी ज्या काही अपेक्षा केलेल्या होत्या त्या सगळ्या तोडून टाकल्या त्या बापानं, आणि या मुलाला मात्र परत घेतलं. The elder son could not believe the father's mercy. थोरल्या मुलाचा विश्वासच बसेना की वडिलांनी इतकी दया या उदया मुलावर कशी गेली. That is the kind of mercy God did to us because we were prodigals once upon a time. असल्याच पद्धतीची दया देवाने आपल्यावर केलेली आहे, कारण एकेकाळी आपण सुद्धा उधळे होतो. And look at that woman caught in adultery. आणि ती बाई, आपण काल ते गीत ऐकलं, ती व्यभिचारी स्त्री व्यभिचार करताना जी पकडली गेली. It reveals a compassionate mercy which is scarcely revealed even in the Old Testament time. त्यातून कळवळातनं बाहेर आलेली दया आपल्याला प्रगट होते, जी फार कमी वेळेला जुन्या करारात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. In the Old Testament law we don't see it. जुन्या करारामध्ये जे नियमशास्त्र होते त्या नियमशास्त्राला धरून ही अशी कळवळातनं बाहेर आलेली दया फारशी पाहायला मिळत नाही. Look at the dying thief on the cross. आणि तो वधस्तंभावर मरत असलेला चोर पहा. He has a lesson for us. एक धडा तो चोरही आपल्याला शिकवतो. Of what? कशाचा? About God's depth of mercy. देवाकडे किती दया आहे, म्हणजे प्रभूच्या दयेला खरोखर अंत नाहीये याचा धडा. हालेलुया. Amen. And so we are exhorted to have mercy. आणि मग आपल्याला पण प्रेरणा येते, आपल्याला सुद्धा वाटू लागतं की नाही आपण दया केली पाहिजे, Because we have such a merciful God. का आपला देव इतका दयाळू आहे. Amen. Amen. The Apostle Peter wrote, प्रेषित पेत्र लिहितो, all of you be of one mind, तुम्ही सर्वांनी एक चित्त असा, having compassion for one another, loving kindness for one another. तुम्ही सर्वांनी एकमेकांसाठी कळवळा बाळगा आणि सगळ्यांनी एकमेकांना प्रेम दया दाखवा म्हणाला. With a tender heart you love one another, he said. कवळ्या हृदयानं एकमेकांवर प्रीती करा असं पीटर लिहून गेला. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. रबा खरा मासन. In fact, actually what mercy we are showing today, उलट पक्षी आज जी दया आपण दाखवतो it is nothing. ती दया तर मी म्हणतो काहीच नाही. It is only the response that God had towards us, we are giving our response towards others. परमेश्वराने आपल्याला जो प्रतिसाद दिलेला आहे तोच प्रतिसाद आपण इतरांना देत आहोत. आपण काही विशेष असं त्यात करत नाहीये. Amen. Amen. Every time you look at the cross, you will feel like giving mercy. ज्या दरवेळेला तुम्ही क्रूसाकडे पाहाल तुम्हाला आपोआप असं वाटू लागेल की मला कुणावर तरी दया करू दे. When you see Jesus on the cross, जेव्हा तुम्ही येशूला वधस्तंभी पाहता you love mercy. त्याला तुम्हाला दयेवर प्रेम बसतं. And when you love mercy, you will surely show mercy. आणि दयेवर तुमचं प्रेम बसलं की मग नक्की तुम्ही दया करू लागता. And such ones will always search for opportunities to show forth mercy आणि of मग God. असे जे कोणी लोक असतात ते नेहमी संधी शोधत असतात की मला फक्त संधी मिळावी आणि मी देवाची दया साऱ्यांना दाखवायला तयार आहे. कठोर पाषाणमय हृदयाला सुद्धा मग पाझर फुटतो. Amen. Amen. Even the people who are rude towards you, you will show mercy. आणि जे उद्धट लोक असतात जे तुमच्याशी नीट वागलेले नसतात त्यांच्यावरही मग तुम्ही दया दाखवता. Many times we want to be harsh with people who are harsh with us, but that love in us constraineth us to show forth mercy. बऱ्याच वेळेला जे लोक आपल्याशी कठोर आणि कुचकडासारखे वागलेले असतात आपल्याही मनात असं यायला लागतं की आपणही त्यांच्याशी कठोरच वागावं, परंतु नेमकं त्याच वेळेला परमेश्वराचं प्रेम आपल्याला गळ घालून दया दाखवायला लावतं. And now, आता you don't need to always focus on what God has done for you, and in return now you have to show mercy. नेहमी आता परमेश्वराने माझ्यासाठी काय केलेलं आहे तेच पाहत बसायचं आणि मग त्या खातर आता सगळ्यांवरती दयाच करायची हे नेहमी पाहत बसायचं असं मी म्हणत Don't नाही. say just because God did it now I have to do it. It's a देवाने duty. केलं म्हणून मलाही करायला लागणार आहे. आता देवाने माझ्यावर दया केली मग काय करायचं, मला पण दया दाखवायलाच लागणार म्हणून Then- कर्तव्यापायी दया दाखवू नका. Then you will be living only on the crumbs of God. मग तुम्ही फक्त देवाच्या तुकड्यांवर जगाल. But if you learn to be merciful, पण जर तुम्ही दयाळू राहायला शिकलात then you will become like the sons of God. तर तुम्ही देवाचे पुत्र व्हाल. Amen. Amen. And you will never ask a time when will I show mercy, but mercy will always be pouring from your heart आणि continuously. मग कधीही तुम्ही विचारणार नाही की कधी दया करू, कुठे दया करू. नाही,
तुम्ही सर्वत्र सर्व ठिकाणी नेहमी दया दाखवत राहाल. Always remember this principle of God. नेहमी हे देवाचं तत्व लक्षात ठेवा. If we show mercy, God will show mercy. आपण जर दया दाखवली तर देव आपल्याला दया करेल. Psalm 18:25 and 26. स्तोत्र 18, 25 आणि 26. With the merciful thou wilt show thyself merciful, with an upright man thou wilt show thyself upright, with the pure thou wilt show thyself pure, and with the froward thou wilt show thyself froward. स्तोत्र संहिता 18, 25 आणि 26. दयाळू मनुष्याशी तू दयाळूपणाने वागशील, पूर्ण मनुष्याशी तू पूर्णतेनं वागशील, शुद्ध मनुष्याशी तू शुद्धतेनं वागशील, वाकड्या मनुष्याशी तू निर्भीडपणाने वागशील. Amen. Hallelujah. God will deal with men as they deal with each other. जशी माणसं इतरांशी वागतात तसं देव त्यांच्याशी वागेल. And this is the general tenor of God's providential conduct towards mankind. आणि सर्वसाधारणरित्या परमेश्वराची मानव जातीला परमेश्वर जो पुरवठा करतो त्या पुरवठ्यामागे देवबापाची वृत्ती ही अशी असते. Amen. हालेलुया. Like we pray, forgive us our sins as we forgive those who sin against us. जसं आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो ना की आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, जसं जसं तू आम्हाला क्षमा केलेली आहे तसं आम्हाला आमच्या पापांची क्षमा होऊ दे. See, we pray like that. आपण प्रार्थना In करतो the ना. Lord's Prayer, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये forgive us our sins as we forgive those who sin against us. आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर जसं आम्ही इतरांना त्यांच्या पापांची क्षमा करतो. But are we forgiving others that God need to forgive us? पण आपण म्हणतो की आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर जशी आम्ही इतरांना त्यांच्या पापांची क्षमा करत आहोत तशी. पण प्रश्न हा आहे की आपण इतरांना त्यांच्या पापांची क्षमा करतो का? Amen. That is very important. हा प्रश्न Then महत्त्वाचा that आहे. prayer will be effective. करत असू तर ती प्रार्थना प्रभावशाली होईल. Amen. Hallelujah. Otherwise, God will say, नाही तर देव म्हणेल 1 minute. 1 मिनिट. When we say, Father, forgive me as I forgive others. परमेश्वरा देव बाप्पा जसं मी इतरांना क्षमा करतो तसं तू मला क्षमा कर. Forgive us our trespasses आमच्या पापांची क्षमा कर जसं आम्ही as we इतरांना क्षमा forgive कर. those who trespass against us. जे आमच्या विरुद्ध पाप करतात गुन्हा करतात त्यांना जसं आम्ही क्षमा करतो तसं तू आम्हाला क्षमा कर. God says 1 minute. त्याच्या देव डब्यात किती म्हणतो, आहे, पिगी बँक मध्ये किती आहे बघा. एक्सक्यूज मी. हालेलुया. त्याच्या नाही कुणावर त्यांनी नाही केलं क्षमा. फार कडक आहे. असं आहे का? नाही क्षमा तुला. वाकड्यांशी लिहिलंय. मराठी शब्द छान आहे, कळेल असा. वाकड्यांशी. आमेन. Praise the Lord. You see, if we are crooked with God, God will be crooked with us. देवाशी वाकडे पण घेऊ नको. तू देवाशी वाकडे पण घेतलं तर संपलं. देव तुझ्याशी वाकडा God will follow you through all your windings. आणि सगळ्यामध्ये मग देवबाप तुझ्या मागे तर चालणार आहे, तुला पाहणारच आहे. And a crooked man will always find God following all his crookedness. आणि त्या वाकड्या माणसाला त्याच्या सगळ्या वाकडेपणामध्ये देवबाप त्याच्या मागे येत असलेला कळणार आहे. Amen. Amen. And you will find God tracing you through all your windings. आणि तुम्ही पाहाल की देवबाप तुझ्या त्या सगळ्या मार्गामध्ये तुझ्या मागे 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 आहे. And God will see that all your schemes that you do, he will thwart them. आणि देव मग हे पाहिल की तू ज्या काही योजना कुयुक्त्या करतोस त्या सगळ्या तोंडावर आपटाव्या. And like Jacob, he will bring you to Jabbok. आणि याकोबाप्रमाणे यबोकापाशी तो तुम्हाला मग आणेल. Until you cry and pray and repent. आणि मग जोवर तू रडत नाही आणि प्रार्थना करून पश्चाताप करत नाही Amen. तोवर He will not खरं change. नाही. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Job 10:12. इयोब 10:12. Thou hast granted me life and favor, and thy visitation has preserved my spirit. इयोब 10वा अध्याय 12व वचन. तू मला जीवन आणि प्रेम दया दिली आहे आणि तुझ्या पाहणीने माझा आत्मा राखलेला आहे. Praise God. हालेलुया. Amen. तुझ्या पाहणीने. So wives also be merciful towards your husbands. तर बायकांनी सुद्धा आपल्या पतीवर दया करा. Husbands, be kind towards your wives. नवऱ्यांनी सुद्धा बायकांवर दया करा. I heard one Christian woman tell her husband, मी ऐकलं एका ख्रिस्ती स्त्रीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, Beloved, I'm not asking much of you. प्रिया मी तुला जास्त काही मागत नाही. I just want that you treat me as kindly as you do to your friends and not more. मी फक्त एवढंच तुम्हाला मागते, तुम्ही मित्रांशी जेवढ्या दयेनं वागता तेवढ्याच दयेनं माझ्याशी पण वागा. Please talk to me the way you talk to them. मित्रांशी जेवढं प्रेमानं आणि लाडी गोडीनं बोलता तेवढंच माझ्याशी सुद्धा बोला. माझी अपेक्षा जास्त नाही. असं एक बायको आपल्या नवऱ्याला म्हणाली. Some only show kindness to those who are showing them kindness. काही लोक फार स्वार्थी असतात. बिलीवर पण त्यांनी माझ्यावर दया केली ना मग मी त्यांच्यावर करेन.
See, there should be a gentleness and graciousness about us. असं नाही, एक सौम्यता, एक सुंदर असा आत्मा आपल्यामध्ये नेहमी असायला हवा की तो भले माझ्या वाकड्यात गेला असेल पण मी त्याच्यावर दयाच करणार. Amen. Never slander or destroy by criticizing. कधीही निंदा करायची नाही, कधीही नावं ठेवायची Be नाही, merciful. दयाळू राहायचं. Give the benefit of doubt. आणि शंकेला थोडासा वाव द्यायचा की लगेच ती शंका मनात आणून नको ते करून नाही ठेवायचं. Some people always doubt. काही लोक सारखी शंका घेतात. कुठं बघत होतो, कुठं बोलत होतो, कुठं करत होतो, अरे कुठं काय करत बाबा होतो. किधर देख रहा मैं. Have trust in God. देवावर विश्वास ठेव. Amen. राणी देवावर Be विश्वास- merciful. दयाळू राहा, Forgive. क्षमा कर And immediately. आणि लगेच बर का हिशोब नेहमी रोख असावा. Forgive immediately. लगेच क्षमा करायची And let others know आणि सगळ्यांना दाखवून द्यायचं. that as the Father in heaven is perfect, so I am also wanting to walk a perfect जसा walk. स्वर्गीय बाप परिपूर्ण आहे तसं परिपूर्ण बनायचा मी प्रयत्न करत आहे. And let us never forget from the pit wherein we have been dug out. आणि कधीही विसरू नका कुठल्या उकिरड्यावरनं देवानी तुला उचललंय, विसरू नको. We had been like Ezekiel's child, castaway child. हेजेकिएलच्या बाळासारखे होतो आपण, कुत्र विचारत नव्हतं, None pitied us. कोणी आपल्यावर दया करत नव्हतं. That's what Ezekiel 16:4 onward says. हेजेकिएल 16:4 पुढे लिहिलंय, No one cared for you. कोणीही तुझी काळजी केली नाही. Your umbilical cord was not cut. तुझी नाळ अजून कापलेली नव्हती. You were not washed. तुला धुतलेलंही No नव्हतं. one had the least interest in you. कुणालाही तुझ्यामध्ये रस नव्हता. No one pitied you or cared for you. कोणीही तुझ्यावर दया केली नाही किंवा तुझी पर्वा केली नाही. God says, I passed by you आणि देव म्हणतो तुझ्या बाजूनी मी फिरकलो and I saw you there, आणि मी तुला पाहिलं. helplessly kicking about in your own blood. मी पाहिलं तुझ्या रक्ताच्या, स्वतःच्या रक्ताच्या थारोळ्यात तू निस्सायपणे लाथा घालतोय. As you lay there in my mercy, आणि माझ्या दयेत त्या ठिकाणी तू पडलेला असताना I said, live. मी तुला बोलून गेलो जग. I said, live. मी तुला बोलून गेलो जग. Praise the Lord. Hallelujah. That's why we lived. आणि म्हणून आपण जगलो. That's why we lived. म्हणून आपण जगलो. Otherwise, we'd have been dead long back. नाही तर फार पूर्वी मेलो असतो बर का आपण. Amen. Hallelujah. You remember how the servant prayed to God when he was seeking for a bride for Abraham's son? तुम्हाला आठवतं अब्राहमाच्या चाकरानं कशी प्रार्थना केली जेव्हा तो अब्राहमाच्या मुलासाठी वधू शोधत होता. He said, तो बोलला, Oh Lord, हे माझ्या देवा, when I come to this damsel, जेव्हा मी या मुलीकडे येईल she should do all these things. तिने या साऱ्या गोष्टी कराव्यात, Then I will know मग मला कळेल you have showed kindness, loving mercy to my master Abraham. तू माझा मालक आणि धनी अब्राहम याच्यावर प्रेम दया केलेली आहेस, हे मग मला कळेल. And God did it exactly like that. आणि देवाने बरोबर त्या चाकराने मागितलं होतं त्या पद्धतीनं त्या मुलीकडून करवलं. Now your parents go seeking for the groom or the bride for their children. इथं आई वडील मुला मुलींना वधू किंवा वर शोधायला जातात. And they fail होतं. हालेलुया. इथं सर्वंट तुला पाठवतो ते पास होत. उसमें भी यश नहीं आता. इथं चाकर गेला होता सुनबाई शोधायला, त्यातही यश आलं. Can you imagine that? कल्पना करा की Servant going. चाकर गेला होता. Your daddy mommy say मी पर्सनली जाणार बघणार तो मुलगा कसं आहे, मुलगी कसं आहे, चालवून बघणार, का लंगडा बिंगडा आहे का लंगडी आहे का, ते सगळं बघणार, कसं बोलती, काय करती, जेवण बनवू शकते, काय हे करू शकते. आणि ते सगळं स्टोरी झालं, एक्झाम घेतलं, पास झालं, लग्न झाल्यानंतर ती घरी आली, मग त्यांचं स्टार्ट. बरोबर नाही, बघितलं नाही, काय माहिती नाही झालं त्यावेळी, डोळ्यात तेल घालून बघितलं नाही म्हणून असं. And here see servant is going. इथं चाकर गेला होता, चाकर सुनबाई शोधायला. Abraham is saying you go. अब्राम त्याला म्हटला तू जा, तुला जे पसंत आहे मला पसंत. तुला जे पसंत मला पसंत. Servant said, चाकर म्हटला मग माझं गावासारखंच मी आणणार आता. See, but he went there. पण गेला तिथे. गावासारखे नाही, देवासारखं मिळालं. गावासारखी नाही, देवासारखी आणली. Why? का? Because he said, आणि तो म्हटला mercy. दया. My God will show mercy to Abraham. माझा देव माझ्या मालकाला दया दाखवेल. Praise God. Amen. Abraham did not worry. अब्रामानी काय टेन्शन घेतलं नाही. He would have sent one even yada man also हो, there. त्याने एखाद्या वेड्यालाही पाठवलं असतं की जा मला सून शोधून आण. And he knows आणि त्याला माहिती God will bring the right one. देव योग्य मुलगीच माझ्या दारी आणणार. Because Abraham lived in God's mercy. पण अब्राम देवाच्या दयेत जगत होता.
Praise the Lord. आमेन. God will never let you down. मी तुम्हाला अपयशी करणार नाही. You be a bond servant of Christ. तुम्ही ख्रिस्ताचे बांधील गुलाम व्हा. He will never let you down. तो तुम्हाला लज्जित करणार नाही. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. We will end up here. हालेलुया. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, we thank you and for this time, Lord. या वेळेसाठी आम्ही तुला धन्यवाद We देतो. thank you for your mercy towards us. तुझ्या दयेसाठी तुला धन्यवाद देतो. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद दे बापा. Help us आम्हाला मदत that कर we may show acts of mercy every moment of की our life. दयेची कृत्य आम्ही दर क्षणाला जीवनात दाखवावी. Where encouragement is necessary, there we will encourage. जिथं प्रोत्साहन गरजेचं आहे तिथं प्रोत्साहन द्यावं. Where praying is necessary, we will pray. जिथं प्रार्थना गरजेची आहे तिथं प्रार्थना करावी. Where help is necessary, there we will help. जिथं मदतीची गरज आहे तिथं मदत करावी. We will go the second mile. दुसरं मैल आम्ही चालावं. Go the second mile. दुसरं मैल चालावं. And we will do what the world has not done. आणि जे जग आणि जगातले लोक करत नाहीत ते आम्ही करून We will दाखवू. do it, oh Father. आम्ही करून दाखवू दे We will बाबा. show the world आम्ही जगाला दाखवून देऊ that we are love carriers. की आम्ही प्रेम घेऊन फिरणारे लोक We आहोत. are love carriers. प्रेम घेऊन फिरणारं वाहन आहे मी. Father, बाप्पा I thank you तुझे मी आभार मानतो. that you taught us from David's life दाविदाच्या जीवनातून तू आम्हाला शिकवलं how he applied this principle of mercy. कसं हे दयेचं तत्व आमच्या जीवनात आम्ही A वापरावं. little bit of it you have revealed to us today. थोडंसं आज तू आम्हाला प्रगट केलं. Help us, Lord, आम्हाला मदत कर that प्रभू we walk this walk of mercy. की आम्ही दयेनं चालावं. We will walk this walk of mercy. आम्ही दयेचा प्रवास चालावा. And we know, Father, आणि आम्हाला ठाऊक आहे we प्रभू shall be blessed. नक्कीच आम्ही We आशीर्वादित shall होणार. be healed. नक्कीच आम्ही आरोग्यवान We shall be होणार. blessed. We shall be नक्कीच आम्ही delivered. आशीर्वादित सुटका पावणार. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वाद दे प्रभू. All the people who are walking this walk of mercy. जे सर्वजण दयेनं चालताय Bless them. त्यांना आशीर्वादित कर. Heal them. त्यांना आरोग्य दे. Deliver them, त्यांना Lord. सुटका दे प्रभू. Thank you, Master. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागतो.